तुम्ही मला समजवायला आलात का? तर मला काही बोलायचं नाहीये, मला जेवायचं नाहीये, खूप कामं आहेत आणि ती लवकरात लवकर व्हायला हवीत, कम्प्युटरपेक्षा फास्ट. निघा तुम्ही. तुम्ही आता असे बघत राहणार का माझ्याकडे? तुम्हाला काही कामं नाही आहेत का? जा जेवून घ्या आणि लवकरात लवकर कामाला लागा, नाहीतर ते नवरे येतील आणि तुम्हाला बोलतील. पण आता माझ्यामुळे कोणाला त्रास झालेला मला चालणार नाही. चला निघा. आता हात जोडू मी का तुम्हाला? घ्या हात जोडतो मी. अरे काय मासे हो तुम्ही उभे राहिलात बघत? तुम्हाला काय बोलायचं आहे? अरे मला त्रास होतो. काय बोलायचं तुम्हाला? हा बोला बोला ना, काय बोलायचं तुम्हाला? बोला. काका, आम्ही बोललो तर चिडणार नाही ना तुम्ही? अरे बाबा, मी नाही चिडलोय तुमच्यावर, मी कोणावरही चिडलो नाहीये. मला माझाच राग आलाय. आता नाही जमत मला हा कम्प्युटर. मला माहिती आहे त्याचा सगळ्यांना त्रास होतो आणि ते मला सहन होत नाहीये. आता ती नंदिनी, ती अजून जेवली नसेल आणि मी जेवलो नाही याचा ती विचार करत असेल. आता त्या अमितला काय गरज होती माझ्यासाठी ती पॅम्पलेट आणून द्यायची? आणि तू तरी का पुस्तक आणून दिलंस मला? ते मी घेतलं आणि शिकत बसलो. काय झालं? काही जमलं नाही मला. हे नवऱ्याचं बरोबर आहे, मला काही जमणार नाही, मी उगाच प्रयत्न करतोय. नाचताय ना अंगण वाकडे. काका, आपल्याला प्रयत्न करणं सोडून चालणार नाही. कोणत्याही अडचणींवर आपल्याला मात करता येते हे तुमच्याकडे बघून शिकलोय आम्ही. आणि आता तुम्हीच जर अशी हार मानलीत तर काय करणार? हरलोय मी हरलोय. या टेक्नॉलॉजी पुढे मी हरलोय. काका प्लीज असं बोलू नका तुम्ही. टेक्नॉलॉजी ही माणसानेच क्रिएट केली आहे आणि कुठलीही टेक्नॉलॉजी माणसाला हरवू शकत नाही. काका, कम्प्युटर शिकणं इतकं अवघड काम नाहीये खरंच. हो ना काका. अहो, एकदा का क्लास लावला आणि त्या पुस्तकात जे काही लिहिलंय त्याची प्रॅक्टिस केली ना तरी जमेल तुम्हाला. हा नाही जमणार आहे मला, काही जमणार नाही. त्या अकाउंटच्या सॉफ्टवेअर मध्ये असं करा मग तसं करा सगळं लिहिलंय, एक एक कृती लिहिलीये, पण त्यातले अर्ध्याहून अधिक शब्द मला माहितीच नाहीये, त्यांचा अर्थच मला कळत नाहीये. मी उद्या अविनाश सरांना बोलणार आहे, उगाच माझ्यामुळे त्यांचे 15 दिवस सुद्धा वाया जायला नको.